नमस्कार शेतकरी मंडळींनो, महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला आता मोठे वळण लागलेले आहे. 8 जुलै 2026 रोजी मुंबईतील मंत्रालयाबाहेर घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेले आहे. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये नेमके काय घडले, तिथे शेतकऱ्यांच्या मागण्या नक्की काय आहेत, सरकारवर कोणते आरोप करण्यात आलेले आहेत आणि पुढे काय घडू शकते, हे सर्व आपण क्रमवार जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाची सूचना की या व्हिडिओमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या ज्या घटना आहेत त्या तुम्हाला न्यूजमध्ये सुद्धा बघायला मिळतील. आता एक अपडेट आहे पहिली याबद्दलची, ती म्हणजे की 8 जुलै 2026 रोजी मुंबईतील मंत्रालयाबाहेर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मोठे शेतकरी आंदोलन करण्यात आले आणि यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी मंत्रालय परिसरात जमले होते आणि आंदोलनादरम्यान पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला. यानंतर परिसरात थोडासा तणाव निर्माण झाला होता. आणि यावेळी काही आंदोलकांनी झाडावर चढून गळ्यात दोरी अडकवत आत्महत्येचा इशारा दिला त्यांनी. आणि सरकारने विनाअट कर्जमुक्ती जाहीर करावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. आणि ही आंदोलकांनी दिलेली धमकी होती. आत्महत्येचा प्रयत्न हा अत्यंत धोकादायक असून कायद्यानेही गंभीर बाब यामध्ये मानली जाते. आता अजून एक अपडेट आहे, ती म्हणजे की माहितीनुसार सुमारे 3 तास ही तणावपूर्ण परिस्थिती सुरू होती. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी आंदोलकांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले. आता या आंदोलनातील मुख्य मागणी कोणती होती ही सुद्धा बघूया आपण. सरसकट आणि विनाअट कर्जमुक्ती ही पहिली मागणी. आंदोलकांचे म्हणणे आहे की सर्व पात्रतेच्या अटी काढून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जो द्यायला हवा. आणि यासोबतच 7/12 उतारे कोरे करा आमचे. अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आंदोलकांच्या मते शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यांवरील कर्जाच्या नोंदी दूर करून त्यांना दिलासा द्यावा. तसेच आंदोलकांनी शेतमालाला हमीभाव मिळावा, तसेच प्रलंबित पीक दावे, विमा दावे त्वरित मंजूर करून भरपाई आमची द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच आता या आंदोलनापूर्वी 15 ते 19 जून दरम्यान बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन हे केलेले होते. आणि त्यावेळी त्यांची प्रकृती होती ती थोडीशी बिघडली होती. सरकारच्या वतीने लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन त्यावेळेस देण्यात आले होते. मात्र झालं काय, आंदोलकांच्या म्हणण्यानुसार आश्वासन दिल्यानंतरही बैठक काही झालेली नाही. आणि यामुळे शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत गेले. आणि आंदोलकांनी सरकारच्या सध्याच्या कर्जमाफी योजनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या मते योजनेत अनेक अटी असल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी जे आहे ते लाभापासून वंचित राहू शकतात. तसेच आता विरोधी पक्षातील रोहित पवार यांनीही सरकारवर टीका करत मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र ठरू शकतात असा आरोप केला आहे त्यांनी. आणि हा आरोप असून याबाबत शासनाची भूमिका जी आहे ती स्वतंत्र असू सुद्धा शकते. तसे आता अजून एक अपडेट आहे, ती म्हणजे की आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी विधान भवनाच्या दिशेने 7/12 उतार्यांच्या प्रती फेकल्या, तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध जो आहे तो व्यक्तसुद्धा केला. तसेच आता या घटनेनंतर रविकांत तुपकर आणि त्यांच्या अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि यानंतर मंत्रालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनातसुद्धा करण्यात आला. आणि या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलसुद्धा झाले. त्यामुळे या आंदोलनाची राज्यभर चर्चा सध्या सुरू झालेली आहे. तसेच आता 7 जुलै रोजी प्रवीण सिंह परदेशी यांच्यासोबत निश्चित बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आलेली आहे. आणि सरकारने जाणीवपूर्वक बैठक टाळल्याचा रोहित पवार यांचा जो आहे तो आरोप त्यांनी केलेला आहे. तसेच आता आजच्या या व्हिडिओचा जो महत्त्वाचा निष्कर्ष आहे तो एवढाच आहे की शेतकरी कर्जमुक्ती, 7/12 उतारे, पीक विमा आणि हमीभाव या मुद्द्यांवरून राज्यातील आंदोलन आता अधिक तीव्र झालेले आहे. मात्र आंदोलकांनी केलेल्या मागण्या आणि आरोप हे शासनाचे अधिकृत निर्णय नाही आहेत. याबाबत शासनाकडून कोणताही अधिकृत GR किंवा घोषणा नवीन होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, या विषयावर अधिकृत शासन निर्णय, GR किंवा कर्जमाफीतील बदल जाहीर झाल्यास त्यालाच तुम्ही अंतिम मानावे. सोशल मीडियावरील कोणती व्हिडिओ किंवा राजकीय वक्तव्ये आणि
अधिकृत सरकारी निर्णय यामध्ये थोडासा फरक असतो, तुम्ही तो जाणून घ्यायला पाहिजे. ओके. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत मंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि महाराष्ट्रातील शेतकरी योजना, कर्जमाफी, 7/12, पीक विमा आणि सर्व अधिकृत सरकारी अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.